नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या या दुसऱ्या तासिकेला तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, मागच्या तासिकेला आपण कथा हा साहित्य प्रकार परिचय याचा थोडक्यात आढावा घेतला. या तासिकेला आपण वपू काळे यांची शोध व डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गडी ही कथा अभ्यासणार आहोत. शोध ही कथा मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातून घेतली आहे, तर गडी ही कथा अकसदीचे दाणे या कथासंग्रहातून घेतलेली आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, प्रथम शोध या कथेचा थोडक्यात परिचय करून घेऊया. शोध या पाठाचे लेखक वपू काळे आहेत. कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथा, पटकथा लेखक अशी हातोटी असलेले वपू काळे हे लेखक यांची अतिशय मनाला भिडणारी ही कथा शोध. शोध ही कथा मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातून घेतलेली. कथा सुरुवात होते तेव्हा प्रथम आपल्याला निवेदक म्हणजे लेखक, त्यांची पत्नी व कथेची नायिका अनु याचा परिचय होतो. निवेदक लेखक आपल्याला कथा सांगतात. कथा अनु इला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली आहे. कथेच्या सुरुवातीलाच लेखक त्यांची पत्नी व अनु यांच्यात काहीतरी तणावपूर्वक वातावरण आपल्याला दिसून येते व ते आपली उत्कंठा वाढवते. वाचकाच्या मनात येते, ही तीन पात्रे कोण, कशाबद्दल ताण निर्माण झालेला आहे, अशी उत्सुकता वाचकाच्या आपल्या मनात निर्माण होते. पुढे अनुची ओळख होते. आबासाहेब अनुचे वडील. लेखक भूतकाळात जातात व आबासाहेब अनुविषयी सांगतात. तिने स्वतंत्रपणे जगण्यासाठी 5 वर्ष घर सोडलेले. या 5 वर्षात तिला कोणताच जाब आबासाहेबांनी विचारायचा नाही हे आबासाहेबांना ती निक्षून सांगते. अनुने मुंबईला नर्सची नोकरी स्वीकारलेली. हॉस्पिटलच्या जवळच्या इमारतीत तिने भाड्याने घर घेतलेले. लेखक अनुला भेटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मुक्ता. त्याच वेळेस लेखकांचे मित्र मिस्टर भिडे व भिडे वहिनी लेखकांना व त्यांच्या पत्नींना भेटायला येतात. रात्री उशिरा गप्पा गोष्टी करून झाल्यावर भिडे दाम्पत्य टॅक्सीने घरी जाण्याचे ठरवतात. टॅक्सीसाठी लेखक सुट्ट्या पैशांची जुळवाजुळव करतात. त्यात अनुने जपून ठेवलेली 1 रुपयाची नोट ते भिडे वहिनींना देऊन टाकतात. अनुला घरी आल्यावर सर्व प्रकार समजतो व अनु लेखक व त्यांच्या पत्नीवर नाराज होते, चिडते, संतापते. लेखकांना 1 रुपयाची नोट इतकी काय महत्त्वाची होती असे वाटते, पण अनु हट्टाला पोचते. खूप रात्र झाल्यावर ही ती ज्या भिड्यांना दिली ती त्या ठिकाणी जाण्याचे ठरवते. अनु, लेखक, त्यांची पत्नी मुक्ता भिडेंकडे पोचतात तर समजतात की ती नोट त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला दिली. अनु, भिडे टॅक्सी ड्रायव्हरला भेटतात तर ती एका टॅक्सी ड्रायव्हर सांगतो की तो एका हॉटेलमध्ये गेला होता आणि त्या हॉटेलवाल्याला त्याने ती नोट दिली. हॉटेलवाल्याला भेटल्यानंतर हॉटेलवाल्याकडून ती नोट त्यांना सापडते, मिळते. लेखकांच्या आग्रहावरून अनु नोट एवढी जपून ठेवण्यामागचे हृदयस्पर्शी कारण सांगते. अनु नर्स असल्याने एकदा तिची ड्युटी लहान मुलांच्या वॉर्डात लागली होती. तिथे एक 8-9 वर्षाची मुलगी भरती झाली. ती खूप आजारी होती. तिला वाचवण्यासाठी तिच्या शरीरात अनेक ठिकाणी सलाईनच्या, ऑक्सिजनच्या नळ्या लावल्या होत्या. प्रत्येकजण तिला वाचवण्याची धडपड करत होते. अनेक ठिकाणी सुया टोचल्यामुळे तिला वेदना होत होत्या. ती ते काढण्याची विनंती करत होती. अनुला ते बघवलं नाही व तिने डॉक्टरांची परवानगी घेऊन पुढाकार घेऊन सलाईनच्या नळ्या काढल्या. ती मुलगी आनंदाने झोपी गेली.
थोड्याच वेळात तिने अखेरचा श्वास घेतला. जाण्यापूर्वी आपल्या आईजवळ नसताईसाठी म्हणजेच अनुसाठी आपल्या खाऊसाठी ठेवलेल्या 1 रुपयाची नोट देऊन गेली. टॅक्सी ड्रायव्हर ही सर्व अनुची कथा ऐकत असतो. भिडे टॅक्सी ड्रायव्हरांशी ओळख झालेली एक म्हातारा माणूस टॅक्सीसमोर आल्याने भिडे त्याला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या बाजूने साक्ष देतात. नोट मिळवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर मदत करतो. अनुची सर्व कथा तो ऐकतो. तिला जीवनाचा जगण्याचा मार्ग सांगतो. अनु व्याकुळही होतो. तो अनुला म्हणतो, तुला नोट मिळाली, तुझा शोध संपला. पण त्या टॅक्सी ड्रायव्हरचा शोध कधीच संपणार नव्हता. त्याची मुलगी परत कधीच येणार नव्हती. कारण की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मरण पावलेली ती लहान मुलगी त्या टॅक्सी ड्रायव्हरचीच मुलगी होती. अनु त्या हरवलेल्या नोटेचा शोध घेत त्या टॅक्सीवाल्याला भेटते व ती मुलगी त्याची असल्या कारणाने त्या मुलीला अधिक जोडली जाते. काळे म्हणून काळे यांनी शोध हे या कथेला समर्पक असे शीर्षक दिलेले आपल्याला इथे दिसून येते. विद्यार्थ्यांनो, आपली दुसरी कथा गडी याचा आता आपण थोडक्यात आढावा घेऊया. गडी या कथेच्या लेखिका आहेत प्रतिमा इंगोले. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कवयित्री, कथाकथनकार म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. विविध विषय त्या आपल्या साहित्यातून हाताळताना दिसतात. गडी ही सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावाची कथा. भूतकाळात ही कथा आकार घेताना दिसते, म्हणजे लेखिका भूतकाळातील घटना सांगताना दिसते. आजचा दिवस त्या गावात धामधुमीचा होता. गावाला आज साजरे गाव असा पुरस्कार मिळालेला होता. या कथेचे मुख्य पात्र नायक म्हणजे बापू गुरुजी हे शिक्षक. त्यांचाही या कार्यक्रमात सत्कार होणार होता. त्यांच्यामुळे गावाला एवढा मान मिळाला होता. गावाच्या प्रगतीत त्यांचा वाटा होता. मात्र बापू गुरुजींना त्या सत्काराचे काही कोडकौतुक नव्हते. ते दुःखी होते, नाराज होते. लेखक भूतकाळात जातात व कथा सांगतात. बापू गुरुजींच्या बालपणी गावात शाळा नव्हती. मुलांना शिकायला तालुक्याला जावं लागायचं. गुरुजींची परिस्थिती गरीब होती, पण गावाच्या पाटलांनी त्यांना मुलासारखं शिकवलं. बापू गुरुजी शिकले, शिक्षक झाले. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र शहरात नोकरीसाठी निघून गेले. पण बापू गुरुजी गावाच्या प्रगतीसाठी झटू लागले. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. बापू गुरुजींना पण वाटू लागले आपल्या गावाने प्रगती करावी. ते गावाच्या प्रगतीची स्वप्न पाहत गावासाठी झटू लागले. त्यात त्यांनी घराकडेच दुर्लक्ष केले. गुरुजी सकाळ संध्याकाळ काहीच न बघता शाळेत झटू लागले. शाळेचे सर्व गावात नाव झाले. जी शाळा 4थीपर्यंत होती ती 7वीपर्यंत झाली. गुरुजींनी शाळेत तालीमखाना सुरू केला. गावात वाईट विचारांचे लोक होते. त्यांना गुरुजींचे गावासाठी चाललेले कार्य पाहवले नाही. त्यांच्या कामात अडचणी आणायला त्यांनी सुरुवात केली. गुरुजींना आदर्श शिक्षकाचं पारितोषिक मिळाले. त्या पैशाचा वापर गुरुजींनी स्वतः न करता त्या पैशाने वाचनालय सुरू केले. लहानसे बोर्डिंग सुरू केले. बोर्डिंगच्या मुलांना बापू गुरुजींनी पोटाच्या मुलाप्रमाणे जीव लावला. मुलांचे ते लाडके गुरुजी होते. बोर्डिंगचा संपत्ती त्यांचा लाडका मुलगा पटकीच्या आजाराने मरण पावला. गावात दवाखाना नसल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही. गुरुजींनी गावात दवाखाना आणायचे ठरवले. त्यांनी गावात पोस्ट आणले, पण उचापाती करणाऱ्या लोकांनी गावातून पोस्ट काढून टाकले. पक्की सडक गुरुजींनी आणली, पण ती पण गावात
उचापती लोकांनी होऊ दिली नाही. गुरुजी दुःखी झाले, ते खचले. याच दरम्यान गावातील वाननदी सुकली. गुरुजींचा मुलगा एकदा आजारी पडला. त्याला खूप ताप येऊ लागला. पण गुरुजींनी आपल्या कामाच्या व्यापामध्ये त्याच्याकडे लक्ष दिले नाही. गावाच्या प्रगतीला गुरुजींनी जास्त महत्त्व दिले. बापू गुरुजींचा मुलगा आजाराला बळी पडला. गुरुजी आणखीन खचले. शाळेतील विद्यार्थी गुरुजींचा खूप आदर करत असत. गडी खचत चालली होती. त्याचबरोबर गुरुजी पण खचत चालले होते. विद्यार्थ्यांनो, गावातील नदी, वड, गडी या नैसर्गिक घटकांचे प्रतीक लेखकाने इथे माणसाला दिले आहेत. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे पारितोषिकाचेही कौतुक गुरुजींना नव्हते. बघितलेले स्वप्न भंग पावले होते. काय स्वप्न बघितले होते आणि काय झाले होते? नवीन पिढी शहराच्या दिशेने निघाली होती. बापू गुरुजी पूर्णपणे थकले होते. त्यांचे पाय लटपटत होते. भोवळ येत होती. बापू गुरुजींना याचा विषाद वाटत होता. गडीसारखी खंबीर उभे राहिलेले गुरुजी सर्व बाजूंनी खचले होते, जशी गडी खचली होती. लेखिकेने गडी हे समर्पक शिक्षक या कथेला दिलेले आहे. विद्यार्थ्यांनो, आता आपण कृतीपत्रिकेत आपल्याला कथा या साहित्य प्रकारावर कशा प्रकारे कृती विचारल्या जातात ते बघूया. कृती 1, स्वमत आणि अभिव्यक्ती. कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, खालील मुद्द्यांच्या आधारे उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित राहणार आहे. कथा वाङ्मय आजही लोकप्रिय. मनोरंजन, उद्बोधन करणे हा उद्देश. द.मा. मिरासदार, शंकर पाटील लोकप्रिय लेखकांची उदाहरणं. लेखकांचे मन वळवण्यासाठी कथांचा मोठ्या प्रमाणावर वापर. कथेचे कमी वेळात सादरीकरण. जीवनाचे प्रतिबिंब मराठी कथेत. कृती 2, कथेचे घटक. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, नाट्यमयता, भाषाशैली असे आपण जेवढे आपल्याला घटक विचारले जातात ते मांडू शकतो. शोध या कथेवरील कृती बघूया. कृती 1, स्वमत. कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. अनु कथेची नायिका. अनु चारचौघींसारखी नसलेली. अनु स्वतंत्र बुद्धीची तरुणी. समाज, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहते. अनु नोकरी करायची ठरवते. अनु नर्स होते. असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व असलेली अनु. या मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थ्यांकडून उत्तर हे अपेक्षित असणार आहे. कृती 2, कथा निवेदकाच्या मते अनुकडे डॉक्टर होण्यासाठी असलेले गुण. बुद्धिमत्ता, कामावरची निष्ठा, स्टॅमिना. विद्यार्थ्यांनो, गडी या कथेवरील कृती बघूया. स्वमत, अभिव्यक्ती. गढी या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. मुद्दे बघूया. गढी गावातील सत्तास्थानाचे प्रतीक. गढी आपले सत्तास्थान गमावून बसलेली तरीही उन्हा पावसाची झगडत गढी ताठ उभी. गाववाल्यांना गढी नकोच होती. गढी कथा गावाच्या पडझडीचे, स्थित्यंतराचे चित्रण करते. बापू गुरुजी यांच्या पतनाची कथा म्हणजे गढी, म्हणून हे शीर्षक समर्पक आहे. या मुद्द्यांच्या आधारे उत्तर अपेक्षित. गडी या कथेतील कृती. पुढच्या कृती बघूया. गुरुजींनी गावात सुरू केलेली विविध गोष्टी. शाळा, बोर्डिंग,
तालीमखाना, वाचनालय. गावाच्या जमिनीची वैशिष्ट्ये. काळीशार, लोण्याहुनी मऊ, दरसाल भरपूर धान्य देणारी. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे कथा या साहित्य प्रकारावर आपल्याला विविध कृती या विचारल्या जातील आणि त्या अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वमत स्वरूपात आपल्याला सोडवायच्या आहे. विद्यार्थ्यांनो, इथं कथा साहित्य प्रकार संपतो. आपण इथे थांबूया. मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.